की तू कमालीचा अभिनेता आहेसच, तू तितकाच मनस्वी माणूस आहेस आणि म्हणूनच ती इमोशन्स ती जेव्हा तू पडद्यावर साकारतोस ती कमाल असतात. काहीतरी एक छान देजाऊ मलाच आत्ता झाला तुझ्याशी बोलताना, की बालगंधर्वमध्ये सुद्धा नाथा नाही मी बोलत होतं आणि याच्यात आता नाथा नाही बोलत एका वेगळ्या रूपात समोर येतंय. आय जस्ट वॉन्ट टू कनेक्ट द डॉट्स. काय होतं हे? किंवा फार तेव्हा वाटलं सुंदर, होतं कधी की नाही, हे नाही, आपण असं कधी कधीच वाटलं करणार आहोत नव्हतं. कधीच मनापान? बालगंधर्वच्या वेळेला कधी वाटलं होतं? नाही नाही, कधीच 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 नाही. कदाचित मी एकमेव ऍक्टर आहे की ज्यांनी एकाच नाटकातल्या दोन्ही भूमिका केल्या. 2 गाणी त्याच्या आयुष्यात आली जेव्हा एकीकडे तो भामिनी होता आणि एकीकडे तो धैर्यधर आहे. फारच ब्लेस्ड सुंदर असं मी वाटतं. म्हणेन फार फार तर. ते गाण्याचं शूटिंग होताना काय होत होतं? मी शक्यतो तिच्यापासून मला बाजूला ठेवायचा प्रयत्न करतो, कारण मला कुठेही मी भामिनी म्हणून त्या चित्रपटात, कारण मी बालगंधर्वांची भामिनी साकारत होतो, नुसती भामिनी साकारत नव्हतो. त्यामुळे त्यांनी जे केलं आहे त्याचं पावित्र्य सांभाळणं हे तेव्हा त्या भामिनीची गरज होती चित्रपटातल्या. आणि ही भामिनी स्वतंत्र होती, याच्यावर कोणाचं बायोपिक नसल्यामुळे कसलं बंधन नव्हतं. त्यामुळे ती तिचं काम करत असताना मला जाऊन कुठेही मध्ये मला काय वाटतं तू जरा असं काही तिला सांग मी भामिनी साकारली आहे. त्यामुळे मी तिचं काम चालू असताना मी तिच्या आजूबाजूला फिरकत नव्हतो. दीपाली तिचं कोरिओग्राफ करत होती, तिला माहिती होतं तोपर्यंत तिचं कॅरेक्टर काय. त्यामुळे मी शक्यतो अवघा दीपा चालूच झालं त्याचं. तू धैर्यधर असणंच एन्जॉय केलं. मी धैर्यधर असणं एन्जॉय केलं.